सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव, मिळाला देव. सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव, मिळाला देव. हातात काठी खांद्यावर घोंगडी फेटा बांधून मेंढ्याला की तुम्हालावर बाळू मामा धनगर. मेंढ्याला की तुम्हालावर बाळू मामा धनगर. सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव, मिळाला देव. सात जन्माच्या पुण्याईनं मिळाला देव, मिळाला देव. बाळू मामाच्या दारात नाही दुजाने भाव, नाही दुजाने भाव. गरीब श्रीमंत लहान थोर दारा भलते दार. मेंढ्याला की तुम्हालावर बाळू मामाच्या नावावर. मेंढ्याला की तुम्हालावर बाळू मामाच्या नावावर. सात जन्माच्या पुण्याईला मिळाला देव, मिळाला देव. बाळू मामाच्या सेवेत लई पुण्याई, लई पुण्याई. दुःख दारिद्र्य करणे धरणे जाईल निघुणे. बाळू मामाच्या नावावर मेंढ्याला की तुम्हालावर. बाळू मामाच्या नावावर मेंढ्याला की तुम्हालावर. मेघराजा या विकार, विकार मंदिर. बागेवाडी गावाला बघा आलं या गायाला, बघा बघा या गायाला, बघा बघा या गायाला, बघा बघा या गायाला, बघा बघा या गायाला. बाळू मामाचा आशीर्वाद, मुर्शिदाचा आशीर्वाद माझ्या पाठीवर. थाप मारे डिंबाड्या ढोलावर. काशीवली गावेरुला दोघा बहिण भावाला. माझ्या लाडीला तिने शरवलोड आम्ही मारू कोणाला दोरी माझ्या गावाला.
फाशीला एका डोल्याला पाठीमागे 4 वर्ष पाठीमागे 4-5 वर्ष झाले असेल मस्को यात्रेला एकदा येऊन गेलो होतो गाडीवाडी त्याला आज पहिल्यांदा आहे होय कथा जत्रा मुळशीराजी आणि कळशीराजी पण आहे होय की
जसा वेका विचार केला मनाला त्यावेळेला शिर महारापा लागला तर आपल्या गुरुची भक्ती करायला बाबाने जसं काय या पंढरपूरच्या देव विठ्ठलाने विचार केला मला देव विठ्ठल लागला होता सोमा मालदाराला बोलवायला बाबाने त्या शिर महारापाला जवळ सांगितले का ह्या जाग्याला मला वेका तुला भेटायची वेका आवड झाली आहे एवढं व्हायल्यानंतर सोमा मालदार माझा शिर महारापाला जवळ लागला होता सांगायला सोमा मालदाराने विचार केला होता शाळेचा पहिल्या मुर्शिद देव कसा झाला होय की ही कथा मला आपल्याला म्हणून दाखवायची होय की जसे म्हणजे मला विचार केला मला माझ्या गुरुचा बंधू का देव विठ्ठल का गारुड्या देव का आपल्या भेटीला लागला यायला तर आपण गेलं पाहिजे का गुरुच्या भेटीला काय विचार केला होता मनात येण्याचा गेलं पाहिजे भेटीला आपल्याला त्यावेळेला देव विठ्ठल जसा का भीमा नदीच्या का काताला शिर महारापा ह्या काताला भीमा नदी का धुई धुई लागली ती व्हायला देव विठ्ठलाने विचार केला मनाला ठेवायला पाण्यातून लागला होता शिर महारापाला जाण्यासाठी वेका ठेवायला एवढ्या देव विठ्ठलाच्या वेका नद्याला पाणी लागल्यानंतर देव विठ्ठल जसा मागे सरला पडून गेला देव विठ्ठलाला शाळेच्या वेळेला मागे सरल्यानंतर शिर महारापाने विचार केला मला गुरुचं नाव घेतलं खांद्यावर ढोकडी पाण्यावर टाकायला जसा तुम्ही नदीवर टाकल्या बरोबरीला काय झालं कशा शिविका पाण्यावर टाकायला गुरुचं नाव घेऊन माझा शिर महारापा त्यावेळेला बगड्यावर लोटायला घालत देव विठ्ठलाच्या जवळ जायला देव विठ्ठलाच्या जवळ बाजूला जाऊ शाळेत त्यावेळेला आपण कुठून आलोया कुठं आलो गाडीवर चालूया पण कुठून आलो मुंबईतून आलोया अरे मुंबईच्या गाडीला विगे विगे चालीन बागेवाडीला तो मचाला आला मुंबईचा शाहीर आला मुंबईचा शाहीर आला पांडुरंग शाहीर आला पांडुरंग शाहीर आला मुंबईचा एक आला पांडुरंग शाहीर आला पांडुरंग शाहीर आला पांडुरंग शाहीर आला माझा संघच हरी बघा न्यारा आला मुंबईचा शाहीर आला पांडुरंग शाहीर आला मुंबईचा शाहीर आला पांडुरंग शाहीर आला देव माझा विठ्ठल हो शिर माझ्या मारुला हो जसा शिर महारापा देव विठ्ठलाच्या जवळ जायला देवाचं लागला होता नमस्कार करायला देवाचं लागला होता पाय धरायला देव विठ्ठलाला विचार केला मला हे महारापा तुझी एवढी ख्याती आहे नाव तुझं लय आहे तुझं भरपूर नाव आहे तुझे एवढी ख्याती आहे तर बाबा तुझा देव का तुझा गुरु कसा या तू गुरु कुठं राहतो आणि कसा राहतो एवढं दाखवशील का मला जसा तुम्ही काय जाते विठ्ठलाला पुढं पडलं लागला होता शिर महारापाला बोलायचं माझा गुरु मला माहित आहे कुठं राहतो या तुला माहित नाही अजिबात माहिती नाही फक्त मी देवाची सेवा करतो देव माझ्या सेवेला पावतो या एवढंच मला माहिती आहे एवढे म्हणून बाबा शिर महारापा महागारी फिरला सुत्या विचार करण्यासारख्या गोष्टी द्या मगाशी सांगितलं शाहिरानं कवण्यासो दैत्याला
मारलं कोणी होय की नंदीनं सुपारी घेतली हा महादेवाचा नंदी कवण्यासुराला मारलं काशिंग गुरुदेवानं होय की मग ती कवण्यासुर बाई ते होत तरी किती तिकडे बी आहे तिकडे बी आहे नालायका एकच कवण्यासुर दैती आहे तुम्ही म्हणताय की काय आता इथं दुसरा विषय आणलाय मला हा जो महादेवाचा नंदी होता तो नंदी महादेवाचा म्हणतो ती महादेवाचा नंदी नाही तो नंदी कुणाचा कुणाचा शिकेमुळीचा होय की शिकेमुळीच्या जटातून त्या नदीचा जन्म झाला महादेवाला ती वाहन झालंय वाहन आहे माझा आणि कवण्यासुर दैत्य हा एकच होता कवण्यासुर दैत्याचा वर काशिनी गुरुदेवानं कर्नाटक भागात वध केलाय होय की तर त्या वेळेला आपण आपल्या विषयाला आपण निघून जाऊया असा विचार केला मनाला त्या वेळेला आपल्याला देवेतल्याचं बोलणं आहे कोण माझा असणार असेल शिर महाराजा निघून गेला शिर्डीला वाटला बाबळीच्या बळाला गुंजती गावाला मेट्याच्या मेदवाऱ्याला भिजगुंदीच्या माळाला काय निघून गेला होता शाळेतल्या पहिल्या विठ्ठलाला विचार पडला बाबा रे आपला ह्याचा देव कुठं याला गुरु कुठं बघितलंच पाहिजे आपण ह्या जाग्याला माझ्या विकाने विठ्ठलाने ह्या गारवड्यावर येवारे पहिल्या पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला तुझ्या वाचून कट माझा नाटेला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला तुझ्या वाचून कट माझा नाटेला मेंढ्याच्या मेंढवाड्याला जसा राहिल्यानंतर देव विठ्ठलाला शिरभारा पाण्या पाहिला शिरभारापणे विचार केला मला देव का विठ्ठला नाही आपल्या घरवाडीला कशा कारणाने आलाय बघायला पाहिजे आपल्याला या देव विठ्ठल बाई का आपल्या गुरुचा गुरु बंधू बाई का गुरुचा बंधू म्हणजे आपला पण गुरुच घे होय की बंधू हा गुरु बंधूच आपला म्हणून माझ्या या शिरभारापर्यंत या देव विठ्ठलाला लावला पूर्ण पोळ्याचं जेवण केलं केळीच्या ताटावर मारे 3 ताट केली कसा तो खायला जेवायची सोय केली आता देव तुला शाळेच्या वेळेला 3 ताट केल्यानंतर बाबा जेवण जसं उरकलं माझा देव विठ्ठल मला बोलायला बाबा तुझा गुरु कुठं आहे गुरु येतो म्हणतोय जेवतो म्हणतोय कुठं गुरु तुझा आणि मी त्याच्यासाठी आलेलो तुम्हाला जेव्हा खायला घालावं लागलाय देव आदलो प्रमाणे एवढं का जेवण करून गेला मला त्याची ताट वाढलेलं रिकामा झालं या एवढे भरल्यानंतर बाबा माझ्या देव विठ्ठलाला द्यावेला काय पोरं पडून गेलो होतं शाळेतल्या पहिल्या या रे गादीला या लागेल या रे गादीला या लागेल काय गायला या केला
तर सांगितलं माझा गुरु कुठं राहतो मला माहिती नाही. आणि देव तर येऊन जेवण गेला या होय की एवढ्या म्हणल्यानंतर देव विठ्ठलाला वाईट लागलं होतं वाटायला. देव विठ्ठलाने विचार केला म्हणाला कसा तर का कोडं पडून गेलं मी ह्याचा गुरु बघायसाठी इथं आलोय आणि देव तर येऊन जेवण गेला या. मला पण सांगितलं देवा माझा गुरु असा तसा तुम्हाला घालणार नाही. होय की खालीकडच्या मोठ्याला हलकिरी नगरीला आप्पा अमुक्षी नावाचा एक त्या माझ्या गुरुचा सेवक आहे. होय की त्याच्यावर कधी कधी जातो त्याकडे जाऊन बघा. तिथं गावलं तर गावं लागतं. एवढ्या म्हणल्यानंतर बाबा जसे विकारे विठ्ठलाने कसा तर का विचार केला होता मना दिला तशा त्या पहिल्या संयोगाला विचार केला म्हणाला बाबा त्या वेळेला विठ्ठल विका त्या ठिकाणी कसा तर का बोलणं ऐकून घेतला विचार केला माझ्या देव विठ्ठलानं शाळेत त्यावेळेला निघावचा शाहीर मी भेटीला अरे गावाला नाही मी पुण्याला नाही मी राहतोय मुंबईला. मुंबईला ये गाव हत्यारी महिला राहतोय मालकोला. मुंबईला ये गाव हत्यारी महिला राहतोय मालकोला. देवळा माझा विठ्ठल वेगा हलकिरीला नगरीला. हलकिरी वेगा नगरीला वेगा हलकिरीला नगरीला. अमुक शील वायाला वेगा अमुक शील नगरीला. विचार देवाला वेळ लागलो तर माझा बंधू माझा काशी इंद्रापा मला कसा भेटल आणि कुठं भेटल गेलं पाहिजे आपल्याला भेटीला. त्यातच आहे सगळं. मुर्शिद कसा आला होय की आणि मुर्शिदाची उत्पत्ती झाली कुठून जसे रिकामा या देव विठ्ठलाने रेका हलकेरी नगरीला मुर्शिद रेका राहत होता. एवढे म्हणल्यानंतर रेका हलकेरी नगरीला गेला तर त्या हलकेरी नगरीला 12 वर्षाचा दुष्काळ पडला होता. आणि त्या दुष्काळ पडल्यामध्ये अमुक्षिदाने काय केलं विचार केला होता मनाला गावाला शिवा होत्या शिवा. होय की शिवा असते शिवा आपला शिवा म्हणजे हवं भाव आहे आपल्या येस येस हा येशाच्या त्या येशीला अमुक्षिदाला वाचमी ठेवलं तर सांगितलं होतं 12 वर्षाला दुष्काळ पडला पण माझ्या नगरीला माणूस बाहेर पण जाऊ देणार नाही बाहेरला माणूस आजपर्यंत येणार नाही. होय की रोज सकाळ संध्या अन्न शिजवत होतं नगरीला जेवाय घालत होता. होय की अमुक्षिद लागला होता वाढायला बाबा जसे रिकाला माणूस बाहेर देणार नाही बाहेरला माणूस हा जाऊ देणार नाही. कसा तो काय नियम चालू झाला होता त्या हलकरी गावाला शाळेच्या वेळेला काही झाली अरे आले होते त्याच्या घरल्या बाजूला. विठ्ठलाने विचार केला म्हणाला होय विठ्ठल रे का येशीच्या तोंडाला जाऊ रे का लागला होता काय करायच्या वेळेला एका भिकाऱ्याचं रूप धारण केलं आणि असणारे येशीला असणाऱ्या येशीकडे खायला गेला होता लागला होता शाळेत बोलायच्या वेळेला. अरे भूक लागल्या पोटाला माझ्या ताण लागल्या जीवाला. भूल गेलं मागे तू भूत निर्वळा केला तू मागे तू भूत निर्वळा करतो.
मग काय इकडे हात काय काम आहे तुझं? माझं लय काम आहे पण तुम्हाला सांगू काय पटायचं नाही. काय काय काम आहे तुझं? आले मी देवाच्या भेटीला. देवा वा भूक लागल्या पोटाला, ताण लागल्या जीवाला, दोन घड्या गावाकडची मागतो, पोट देवा करतो, उदरनिर्वाह करतो, आल्या वाटे निघून जातो. मला जर हात सोडा की. कोणाला सोडत नाही. तू कुठं आलाय आज? ए बाबा हा सोडला असतं पण आमच्या राजाचा, आमच्या अमुक शिराचा लय कडक बंदोबस्त आहे. अमुक शिराला सांगितलं आतला माणूस बाहेर जाऊ देणार आहे, बाहेरला माणूस आधी देणार आहे. होय नेम लय फरक आहे. पण तो अरे तरी मागायचा आता काही जेवणाचा वेळ पण नाही. मगाशी प्रसाद झालाय 8:30-9 वाजता. आणि आपण जेवण वाढ म्हणजे कुठं आणि वाढायचं? इलाज पाहुण्याला आपल्याला प्रसाद घरी आणून दिला एवढं लक्षात ठेव. लेट आला म्हणून. लेट आलो म्हणून. हा त्यामुळे आता प्रसाद आता जेवण नाही आल्या वाटते भाड्याला होय ते. एवढे भाड्या नंतर देव विठ्ठलाने विचार केला म्हणाला, गारवड्या देवाला विचार केला म्हणाला. आता जर कामाला देण्याचा विचार करावा साहेब त्यावेळेला. अरे नाही कळले मला, नाही कळे तुला, लाले आला तुला गुलमोहरा, आता प्रेमाचा पहिला विचारा. लाले आला तुला गुलमोहरा, आता प्रेमाचा पहिला विचारा. तुझ्यासारखा लापाट होता मी लापा नाही. लापाट रवीला येऊन म्हणताना मगाशी पळून आले गाडी बसून मागे लागून मागे लागून आले. बर जसे विकास विठ्ठल का जसे विचार केला मला आणि एसटीच्या तोंडाला जायला मला लागला बाबा रे जरा व्हायशी तुला काय काटपडा लावून माघारी घालू बाबा भूक लागेल पोटाला माणसानं म्हणायला माहितीये का काय पाठीवर मारावं पोटावर मारू नये. आपण तू मोठ्यावर लाय तर आता आज जेवण बंद झाले. अरे कडेची थोडी घर मागतो आणि निघून जातो वाटेने. जागे सगळं कुठे घर आहे नाही इकडे घर आहे. ह्याच्यासारखे एक यसकरी होता चक्र मयल होता लगा लई रोडे करायला लई भुक्याला वाटतंय कडेची थोडी घर मागून जाऊ दे की त्याला जाऊ दे का एवढ्या घडल्या तरी बाबा दुसरी का देव का सारखी नगरीमध्ये बरं का जसं सोडल्यानंतर देव विठ्ठलाला विचार केला होणारा तसा तो बरं का असताना मयाळू गडी देव विठ्ठलाला काय लागला होता
होता बोलायला देव विठ्ठल आतमध्ये गेला आणि माझ्या देव विठ्ठलाने काही केलेले त्यावेळेला रूप दिला सोडून त्या गारुड्याचं रूप गारुड्याचं रूप रूप ध्यान गाधरे रुपया ध्यान रूप ध्यान गारुड्याचा केळ वाचा केळ ध्यान मांडला कसा कार्यक्रम झाल्यावर गावातले लोक कशी येऊन बसलेली ऐकायला तशी वेळा या देव विठ्ठलाला वेका देवेला विचार केला मला वेका देवी खाण्याला जसा तो वेका देव विठ्ठलाने आपल्याला ईश्वरनाथ गेला आज जाऊन काय लागलं जाहीर करायला गारुड्याचा खेळ मांडला देवेला दिले होते सोडून देव विठ्ठलाने गारुड्याच्या रूपावर का त्यावेळेला लोक वेका बघा 12 वर्ष झाली कानावर कधी ऐकायला मिळालं होतं हो की लोक वेका जमा गोळा झाली देव विठ्ठलाचा गारुड्याचा खेळ लागली बघायला जेवायला लोक कोण जायला जसा तो का गारुड्याचा खेळ लागले होते बघायला कोण करून गेले असताना बरं का सर्व जनता लागले होते बरं का गारुड्याचा गाव बघायच्या वेळेला विचार जसा केला मनाला कसा तो बरं का देव विठ्ठलाने गारुड्याचा गाव चालू केला जनता लागली होती डोळ्यानं बघायच्या वेळेला अरे गणूचा गोंधान सोडून बिनकामाचं बिनकामाचं असं एखादं म्हणून काय एखादं सासऱ्यानं सांभाळून घेईल बाबा अरे गणूचा गोंधान सोडून अरे एका मागावात फिरतोय रुपया मागतोय एका मागावात फिरतोय रुपया मागतोय चौघजण 5 जण भाऊ असं की त्यात एकाला असते तसं चॅप्टर नाही आळशी मुद्दाम येगळी करायची मुद्दाम बाकी 2-3 असते कोण मुंबईला असते कोण पुण्याला असते कोण शेड लागतंय कोण मेंढ लागतंय आणि हे गावात फिरायला ठगे असतं कसा करतोय मुद्दाम येडे करायचं नुसतं सांगायचं आणि मला काय येत नाही म्हणायचं अरे गाडीच काम नाही जेवतोय गाडी असं सारी का गडबड गाडी का किडा साऱ्याला पिडा या गावाला तिडा बिडा अरे रुपया मागतोय गावाला तिडा बिडा अरे रुपया मागतोय
मुलांना शाळेत घातल्यावर शाळेत काय करतोय काय करते अरे शाळेत म्हणतोय तंबाखू चुना लपून छपून खाते हो लपून खात असते आगाव असते या हळूच म्हणतोय रोजी गाना अरे खातोय छेड्यानं मारतोय आवड्या अरे नको ते गोड्या भिकारतोय अरे कंदा रुपया मागतोय नको ते गोड्या भिकारतोय अरे कंदा रुपया मागतोय रुपया मागतोय नको ते गोड्या भिकारतोय अरे कंदा रुपया मागतोय घराची काय म्हणते ती सगळं काम राहून एवढं गावात जाऊन दुसरं गावात काम कर मी नक्की मला दुसरं कोणाला सांगा चालतंय की दूध घालायला गेल्यावर काय करते या दुधाची किटकी मारून सगळं घरी गावातच गेली मावा खाते या मावा खाणार हाटेला जाणार भजी खाणार होय की आणि काय करणार आणि हाटेला जाऊन म्हणणार अहो हाटेची उतरी रे बाबूजी पावसावर मिसळ खातो या भजी सगळी म्हणायला नको आता टायमिंग मला वाटते कमी असेल किती मिनिट आहे हाटेची उतरी रे बाबूजी पावसावर मिसळ खातो या भजी शेतीनं दणकन बिड्याचं तुकडं हळूहळू झुरकं मारतोय अरे कंदा रुपया मागतोय हळूहळू झुरकं मारतोय अरे कंदा रुपया मागतोय मग दुधाला पगार घराकडे गेला की बाप मग टिकायवर मागे लागलं की पगार कुठं आहे गावाला त्या गाडीला मुंबईला पडायचं गावात आलं तुझं गावाला गाव त्या गाडीला पुण्याला जायचं आता गावात तर आहे नाही तर मी तू गाव सोडून जातो शिवाय आता माहिती आहे का बसून मुंबईला आता की मला वाटतं की 8 दिवस तर मुंबईत होते आपल्यापाशी माझ्यापासून होत हा होय रोसून होते घरातल्या सगळं भांडण काढून होय की भांडण काढल्यावर काय करायचं काय टरेकत बसून मुंबईला गेला हे साची जंगल वाढवून आला हे पिकाचे फिरा लिंग पफे जरा घरी सुशिक्षित झालेला असतो या हेतू वाढवलेल्या असत्या आणि इंग्लिश कसं बोलायचं असं याला कळत असेल लोकांना ऐकून काय करतो या काय हो अहो हे पिकाचे फिरा लिंग पफे तो डॅडीला मम्मी म्हणतोय ऐकणार रुपया मागतोय डॅडीला मम्मी म्हणतोय ऐकणार रुपया मागतोय लेकर का माई लेकर का गरीब माणसं सगळी का जसे विकाया देवीटलाचा खेळ बघायला 7 का गावात गोळा झाले ते शाळेच्या वेळेला संध्याकाळच्या 7 वाजून गेले अमुक शिर होता गावातला एक माणूस बर का जेवायला नाही पंगत तिच्या पंगत बसली नाही होती सुंदरानो मांडल रहुवा राहील ह्या जाग्याला देवा तुझ्या गाला
बस